भाऊने दिलेला अल्टिमेटम जर सरकारनं त्याच्या आत दखल घेऊन सगळ्या मागण्याची जर अंमलबजावणी नाही केली तर सगळ्या शेतकऱ्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या रस्त्यावरती येऊन सगळे रस्ते बंद करून टाका, जाम करून टाका सगळं राज्य. आणि भाऊ आम्ही सोबत येतात. ज्यावेळेस मनोज जरांगे म्हणतो ना आपण लय येडपटे बरं का मग आपण मग कचाकच घोडे येत असतो नाही ऐकलं. आणि तुमचं तेच रूप चांगलं आहे राव, तुम्हाला बरोबर वाटतं घे रूप. भाऊचं तेच रूप लय थोबाडात हाणीन, बुटाड हाणीन आणि मग ते माईकच फेकून हाणीन. ते रूप लोकांना आवडतंय. मी होतो ना एकटा एकला उपोषणाला बसायला, तुमची तब्येत खराब झाली, मय झाली आणि समाजासाठी करणारे जर वाकडे तिकडे होऊन पडले तर मग काय करायचं. एक जण असं आडमुठं पाहिजे आमच्यात. आम्ही तुम्हाला मानतो की माणूस खामक्या आहे, जे हातात येईन ते टॉला असतो. आणि मला जरा ताकद कमी त्याच्यामुळे हानीत नाही, मी गोड्या लावतो. त्यामुळे तुमचं रूप ते चांगलं आहे, पण जाऊ द्या. जर आपला माणूस आता आपल्यासाठी शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून, शेतमजुराला न्याय मिळावा म्हणून, अपंगाला न्याय मिळावा म्हणून जर जीवाची बाजी लावणार असलात ना तर भाऊच्या दिलेल्या अल्टिमेटमच्या आज सरकारनं जर मागण्या मंजूर नाही केल्या तर राज्य मात्र सगळ्या शेतकऱ्याने जाम करायचं आहे. कुणी पक्ष संघटनामध्ये आणायचं नाही. बच्चू भाऊसाठी 1 दिवस असं ठरवायचं, बच्चू भाऊसाठी 1 दिवस आणि राज्यातले सगळे रस्ते जाम करून टाकायचे ठरवून. आता आलेल्यांनी काय काय ठरलं मला माहीत नाही, माझ्या आधीच येऊन गेले, माझ्या कचाट्यात ते सापडायला पाहिजे होते. लगेच बैठक घेतली असते, म्हणलं असतं कोणत्या दिवशी राज्य बंद करायचं आत्ता सांगा. उगा भाषण ठोकायचं निघून जायचं काम धामायचं मसाळा. पण ते आता मला वाटलं बरोबर मी बी 4ला जातोय, ते बी 4लाच गठ्ठे सगळे. आणि राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं शेतकरीच्या जेवढ्या संघटना आहेत मला माहीत नाहीत, कारण मी प्रवाहात 2 वर्षापासून नवीन आहे म्हणून माहीत नाही. त्यांना हात जोडून विनंती, आता खरंच वेळ आली एक व्हायची शेतकऱ्याला न्याय द्यायची. सगळेजण बच्चू भाऊच्या पाठीमागोबा, सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही एक मोठी बैठक घ्या, सगळी प्रेस घ्या. शेतकरी संघटनेचे जे उभ्या आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आणि त्यांनी एक डेडलाईन द्या आम्हाला, या दिवशी पूर्ण राज्य बंद. ही मात्र एवढी जबाबदारी सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी उचलावी. त्यांनी एक बैठक घ्यायची, इथं घ्या, बच्चू भाऊ समोर घ्या, काय कुठं घ्या, तुमचा जो निर्णय असेल तो. तुम्ही दिलेला निर्णय आम्हाला मान्य. त्यांनी आम्हाला सांगा ह्या दिवशी बंद. जर पुरं राज्य बंद नाही केलं ना तर बच्चू भाऊ तुम्हाला तोंड बी दाखवणार नाहीत, आम्ही पुरं राज्य जाम करून टाकू. माया तोंडातलं आलंय, लय बोलत नाही मी, पण जेवढं बोललं तेवढं पाळी. मला बोलायला त्रास होतोय, पण आता भाऊवर माझा आलंय जीवी, कारण भाऊचा मायावर तेवढंच. भाऊ बी अंतरवाली सारखे येडे घालायचे, पण भाऊने मायासारखी भूमिका घेतली असं मला वाटतंय म्हणून मी धावत पळत आलो. अंतयात्रा शब्द वापरला त्यांनी, अंतयात्रा. दातडं काढू नका, लहान विषय नाही येऊ. अंतयात्रा शब्द लहान विषय नाही. स्वतःच्या कुटुंबाला उघड्यावर सोडायचं ठरवलं या माणसानं. अंतयात्रा शब्द साधा नसतो. जो स्वतःच्या बायकोच्या कंपाळाचं कुंकू पसायला भेट नाही ना, अशा शेतकरी नेत्याच्या पाठीमागं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी राजकारण सोडून उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी तिथून इथपर्यंत पळत आलो. आता माणसाच्या तोंडातून शब्द गेलाय, मात्र या शब्दाचा चीज करायची जबाबदारी शेतकऱ्यांची सुद्धा आहे. नुसते भाऊजीकडे उपोषण करीत बसले, शेतकरीच जर रस्त्यावरती नाही आलेत नाही कसं मिळत, त्यांचा काय दोष आहे. तुम्ही आलात तर विजय मिळतो, तुम्ही नाही आलात तर ते काय करणार. ते त्यांचं रक्त, त्यांची शक्ती, त्यांचा वेळ पूर्ण द्यायला तयार आहेत शेतकऱ्यांसाठी, पूर्ण द्यायला तयार आहेत. मग तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्याने जर ठरवलं, इथं दुसरा कोणी नाहीच ना, शेतकऱ्याशिवाय मार येत नाहीत काय तुम्ही. सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या लढ्यात उतरावं. पण पुन्हाच एकदा भाऊच्या माध्यमातून विनंती करतो आणि मीही माझ्या वतीनं विनंती करतो आणि राज्यातल्या 14 करोड शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की जे शेतकरी संघटनेचे जेवढे महाराष्ट्रातले अध्यक्ष तेवढे एका जागेवर लवकर बसा. तब्येत खराब होत चालली त्यांची, आणि एक वार ठरवून द्या, एक तारीख ठरवून द्या. त्या दिवशी शांततेत पुरं राज्य बंद. मी येथे नुसते भाषण ठोकून पाठिंबा जाहीर करायला आलो नाही. महाराष्ट्रातील समस्त शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बच्चू कडूंची संमती घ्यावी.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पुकारलेला महाराष्ट्र बंदमध्ये एक चाकी फिरणार नाही. शासनाला असा इशारा देऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. अन्नत्याग उपोषणाच्या 4थ्या दिवशी बुधवारी मनोज जरांगे पाटील हे उपोषणास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला लबाड्यांचे सरकार संबोधून कडाडून टीका केली. सरकारने बच्चू कडू यांच्या संयमाचा अंत पाहू नये, कारण शांत बसलेला वाघ हा चवताळलेल्या वाघापेक्षा खतरनाक असतो. त्यामुळे बच्चू कडू यांचा संयम सुटला तर कधी नव्हे असे या महाराष्ट्राचे रौद्ररूप या देशाला पाहावे लागेल. हे जन आंदोलन असून येथे कोणी जातपात आडवी आणू नये, कारण बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी लढतोय, कुणी जातीसाठी नाही. तेव्हा आंदोलनात सहभागी असणाऱ्यांची शेतकरी ही एकच जात असली पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यातील दहेगाव पाटोदा ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव घेऊन बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच मेंढपाळ संघटना, मच्छीमार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक संघटना, भारतीय किसान युनियनसह अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. उपोषणाला समर्थन देण्यासाठी आसेगाव पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी 9:30 वाजता BSNL टावरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. चांदूर बाजार बंद पुकारण्यात आला होता. या चांदूर बाजार शहरातील संपूर्ण प्रतिष्ठाने स्वयंपूर्तीने बंदच ठेवण्यात आली. देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या तेव्हा जातीवादी गिधडांनी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडली. परंतु आता शेतकरी या जातीवाद्याचे मनसुबे सफल होऊ देणार नाहीत. अन्नत्याग उपोषणाने आतड्यांना कसे वेळे पडतात याची मला पूर्ण कल्पना आहे. 4 दिवस अन्न वाचून राहणे सोपे नाही, त्यापासून खूप धाडस लागते व असे धाडसी निर्णय बच्चू कडू सारखा योद्धाच घेऊ शकतो.